जे प्रकरण सभागृहात आणि सभागृहाबाहेरही गाजलं त्या अवैध गौण खनिज उत्खनना प्रकरणी SITचा अहवाल सदोष असल्याचा ठपका ठेवत खडसेंवरील दंडाच्या कारवाईला महसूल विभागाने स्थगिती दिली आहे। पाहूया या संदर्भातलाच हा एक खास रिपोर्ट। राज्य सरकार आणि खडसेंमधली जवळीक वाढली। राज्य सरकार खडसेंवर मेहरबान। चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केली नाराजी। माजी मंत्री एकनाथ खडसे आणि सत्ताधारी भाजप यांच्यातलं वैर काही नवं नाहीये, पण आता हे वैर इतिहास जमा होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। घडलं असं, माजी मंत्री एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांना अवैध गौण खनिज उत्खननाच्या प्रकरणी बजावण्यात आलेल्या 137 कोटींच्या दंडाच्या नोटिशीला महसूल विभागाने स्थगिती दिली आहे। या प्रकरणात विशेष चौकशी पथकाचा अहवाल सदोष असल्याचा ठपका महसूल विभागाने ठेवला असून राज्य शासनाने या कारवाईला स्थगिती दिली आहे। हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे ते आधी आपण समजून घेऊया। खडसे कुटुंबियांनी सातोद शिवारात 1,18,000 ब्रास अवैध गौणखनिज उत्खनन केल्याचा आरोप आहे। आमदार चंद्रकांत पाटलांनी विधानसभेत हा आरोप केला होता। बेकायदेशीरपणे गौणखनिज उत्खनन करून 400 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे। या प्रकरणी विभागीय आयुक्तांनी SITची स्थापना देखील केलेली आहे। SITने चौकशी करून शासनाकडे आपला अहवाल सुपूर्द केला। अहवालानुसार महसूल विभागाने खडसे कुटुंबियांना 137 कोटी रुपयांच्या दंडाची नोटीसही बजावली। खडसेंचं शासनाकडे एकतर्फी कारवाईच्या बाबत नंतर अपीलही झालं होतं। नैसर्गिक न्याय तत्वानुसार आमचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय निर्णय घेऊ नये आणि हा निर्णय आम्हाला मान्य नाही, त्याप्रमाणे सरकारने आमची विनंती मान्य केली आणि हा निर्णय तपासून त्यांनी सांगितले की हा निर्णय नैसर्गिक न्यायतत्वाला धरून नाही, हा सदोष आहे, म्हणून त्या आदेशाला सरकारने स्थगिती दिलेली आहे। खडसेंवरच्या कारवाईला सरकारने स्थगिती दिल्यानं सत्ताधारी आमदार चंद्रकांत पाटील यांनी मात्र सरकारवर निशाणा साधत ही निवडणुकीची तडजोड आहे की सरकारला खडसेंबाबत प्रेम झालंय असा सवाल उपस्थित करत जोरदार टीका केली आहे। सरकारने कोणतं धोरण स्वीकारलंय? काही निवडणुकीची तडजोड आहे का? कारण आता समोरून बी गप्पा आहे काम, एक शब्दही बोलला जात नाहीये। एक जण विरोधात बोलतोय, दुसरा जण निघून जाऊन मनधरणी करतोय आणि या सगळ्या करून आणतोय। एकाच कुटुंबात दोघं असल्यामुळे या सगळ्या गोष्टी होणं साहजिक आहे। ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खडसेंना काहीसा दिलासा मिळाल्यानं आणि तोही सत्ताधारी पक्षाकडून दिलासा मिळाल्यानं आगामी काळात राजकीय वर्तुळात काही नवीन घडामोडी घडतात का याकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्यात। जळगावहून मंगेश जोशीसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।